धंद्याच्या दृष्टीनं ऊसाच्या क्षेत्राच्या दृष्टीनं एक अतिशय मोठं वर्ष होईल. पुढच्या वर्षी जी काही एकंदर ऊसाची स्थिती आहे, पावसाची स्थिती होती, पाण्याची स्थिती होती, ही फायद्याच्या नंतर अनेक कारखान्यांना पुढच्या वर्षी ऊसाचं गाळीच एका ठराविक काळात कसं संपवायचं याची चिंता होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. आज आपण असं बघतो ऊसाचं उत्पादन तर वाढवायचं, ते वाढवायचं असेल तर शुद्ध ऊस बियाणं ही वापरायची आवश्यकता आहे. आणि मी नेहमीच या सभेमध्ये सांगत असतो की या संदर्भात थोडं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. दर्जेदार ऊसाचं बियाणं मिळावं यासाठी VSAनं अलीकडून बरेच निर्णय घेतले, ठिकठिकाणी जमिनी घेतल्या. वीज फार्मामध्ये 150 एकर क्षेत्रावर आज दर्जेदार ऊस बियाणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. आणि राज्यातील आणि राज्याबाहेरच्या साखर कारखान्यांना लेणं पुरवठा आपण करतो. साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त बदल लेण्यामध्ये करून VSIचं हा लेण्याचा उपयोग हा त्यांनी करून घेण्याची गरज आहे. संस्थेनं उत्तम दर्जेदार बियाणं तसेच संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध कृषी सेवा, मराठवाडा विभागातील साखर कारखाना आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये अल्हार तालुक्यामध्ये पाथरवाडा येथे आपण 126 एकर ही जमीन खरेदी केली. पाथरवाडा इथे आपण संशोधन केंद्राची उभारणी केली आहे. आणि या केंद्रात विविध जातीच्या ऊसांची लागवड करण्यात आली असून उत्तम दर्जाचं बियाणं, ऊतीसंबंधित रोपे, प्रशिक्षण, विविध कृषी उत्पादने आणि इतर सुविधा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा प्रयत्न आपण सुरू झालेला आहे. मराठवाड्याच्या धर्तीवर विदर्भात सुद्धा या संबंधीचा निर्णय आपण घेतला. विदर्भातील शेतकरी आणि साखर कारखानदार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी नागपूरपासून 35 किलोमीटरवर म्हसळा आणि गोपाळपूर या गावांच्यामध्ये आपण 173 एकर जमीन खरेदी केली. त्याचं विकासाचं काम सुरू आहे. आणि या केंद्राच्या माध्यमातून विदर्भाच्या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि बाकीच्या सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जातील. संस्थेनं इतर फॉरम डेव्हलप केले. आता उदाहरणार्थ होळीचा इश्यू हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. त्यासंबंधी होळी बायो कंट्रोल ऊसावरील होळीचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला. याबरोबर भाभा आणि संशोधन संस्थेच्या सहकार्यानं आपण वसन ऊर्जा हे संजीव अतिशय प्रभावी रीतीनं आपण तयार केलं. त्याचा वापर हा जास्तीत जास्त केला पाहिजे याबद्दलचा आग्रह हा माझ्यासारखाचा आहे. दिवसेंदिवस ऊस तोडणी हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याचा उल्लेख आत्ताच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला. संस्थेमार्फत VSI 18121 ही नवीन दात 2024मध्ये राज्याकरता प्रचलित केली. ही दात 8632 या प्रचलित ऊस जातीपासून निर्माण केली असून ऊस आणि साखर उत्पादन याच्यामध्ये 86 पेक्षा
ही अधिक सरस आहे. ही दात न लोळणारी आहे आणि यांत्रिकरणाला त्याचा अतिशय मदत होते. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि माझी खात्री आहे याचा उपयोग हा व्यवसाय सगळ्यांना अधिक झाल्याशिवाय राहणार नाही. भारत सरकारने 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी हायड्रोजन उत्पादनाचं जागतिक केंद्र भारत बनावं अशी एक घोषणा केली आणि त्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन याची घोषणा त्यांनी केली. सध्या देशात खतं आणि रिफायनरी यासाठी सुमारे 10 दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो. भारत सरकारने 80% ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनाचं लक्ष ठेवलं आहे. गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून वगॅसपासून ग्रीन हायड्रोजन हा तयार केला जातो. साखर उद्योगामध्ये कॅप्सूल वापराच्या नंतर अतिरिक्त वीज ग्रीनला विकली जाते. दिवसेंदिवस विजेचे दर कमी होतात. साखर उद्योग विजेच्या सहाय्यानं काही नवीन याच्यात बदल करून काही व्यवहारिक निर्णय आपण घेऊ शकतो का याचा विचार हा नक्की करावा लागेल. 2008 आणि 2009 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली आणि VSI हे दोघे एकत्र काम करतात. VSIला साखर आणि डिस्टिलरी उद्योगाचा चार्टर तयार करण्याची भूमिका ही सुचवलेली आहे. चार्टरमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या तंत्रज्ञानाचं पुनरावलोकन करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आणि प्रदूषणाच्या नियमामध्ये सुधारणा करणं याचा समावेश आहे. गेल्या 4 वर्षांपासून VSIला अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या तपासणीचं काम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे VSIला सोपवलेलं आहे. VSIच्या द्वारे दरवर्षी गंगा यमुना नदीच्या परिसरातील 400 इंडस्ट्रींची तपासणी ही केली जाते आणि याच्यामध्ये VSIचा सहभाग हा करून घेतलेला आहे. भारत सरकारच्या ग्राहक आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयानं नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम हे पोर्टल कारखान्याच्या डेटा सिस्टीमशी एकत्रित करण्याचं काम नुकतंच हातीमध्ये घेतलं. यामध्ये अचूक स्थिती विजयी गैरफरार मुक्त नोंदी होणं ही अपेक्षा आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी भारत सरकारने VSI यांच्यावर दिलेली आहे. त्याला अनुसरून देशातल्या 37 कारखान्यांची पोर्टलची डेटाची एकत्रित संगणक प्रणाली आवश्यकता साध्य करायच्या. आज वसंतदादा शुगर फॅक्टरीच्या वतीनं उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम काम केलं त्याचा आपण या ठिकाणी पुरस्कार देतो. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना संलग्न डिस्टिलरींना आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी, मुख्य साखर अभियंता, मुख्य साखर तज्ज्ञ, डिस्टिलरी व्यवस्थापक, पर्यावरण अधिकारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपण या ठिकाणी गौरव करतो. याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि ती या सगळ्या कामाच्यासाठी
जी काही पाहिजे तो सकट ही देण्याचा निर्णय VSIने याच्यामध्ये आधी घेतलेला आहे. त्याच्यात आजच्या बैठकीमध्ये थोड्या मी बदल केलेले आहेत. आता उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा ₹10,000चा असतो आणि यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातले शेतपूर यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. आजपर्यंत या पुरस्काराची रक्कम 10,000 होती. आजच्या बैठकीपासून ती 1,00,000 होईल. त्याच्याशिवाय वसंतराव नाईक पुरस्कार अमोल सदरराव लोंढे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांची जी सुरू हंगामातला पहिला याला त्यांना 10,000चं स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र यापूर्वी जाहीर केलं. त्याच्यामध्ये दुरुस्ती येऊन 10च्या ऐवजी ते 1,00,000चं असेल. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार खोरदा हंगामाचे पहिले शिवाजी देवकर यांचा 10,000चा पुरस्कार आज 1,00,000चा होईल. त्याच्यानंतर उत्कृष्ट साखर कारखाना अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना 2,51,000चा पुरस्कार होता. आजच्या बैठकीमध्ये ती रक्कम 5,00,000ची केलेली आहे. याशिवाय जे अधिकारी सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी श्री भालुरे 10,000च्या ठिकाणी 1,00,000, सर्वोत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे 10,000च्या ठिकाणी 1,00,000, सर्व उत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर योगीराज नानखिले 10,000च्या ठिकाणी 1,00,000, सर्व उत्कृष्ट शेतकरी अधिकारी प्रशांत पाटील 10,000च्या ठिकाणी 1,00,000 आणि चीफ केमिस्ट उत्तम चीफ केमिस्ट सुनील जाधव यांना 10,000च्या ठिकाणी 1,00,000 अशा प्रकारचे या गोष्टी तुम्ही जाहीर केलेल्या आहेत. एक शेवटचा मुद्दा फक्त एवढंच सांगतो की ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर झकासलेला होतो आहे. जगातल्या अनेक देशामध्ये मी गेल्या 2-3 वर्षामध्ये याची अधिक माहिती घेतो आहे आणि त्या दृष्टीने काही पावलं आम्ही महाराष्ट्रात सुद्धा टाकली आणि आमच्या लक्षात हे आलं ऊसाचं उत्पादन वाढतं आहे, साखरेची टक्केवारी वाढते, वजन वाढतं आहे, ऊसाची हाईट वाढते. त्याची कांदी जी साधारणतः 18-19-20 होती ती कांदी जवळपास 41पर्यंतसुद्धा गेली असं चित्र पाहायला मिळतं आहे. आणि हे सगळं होतं त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI या तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर साखर कारखान्यात विविध कार्यामध्ये आपण करू शकतो. साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा आपण वापर करतो. या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चितपणे करणं गरजेचं आहे. आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी VSI मध्ये एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संदर्भात बारामतीमध्ये कृषी विकास प्रतिष्ठानचं संशोधन सुरू आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे. माझा आग्रहाने सूचना आहे की हे बदल होत आहेत त्या बदलाची नोंद आपण घ्यावी. त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावे, शेतकऱ्यांना जागरूक करावे आणि हे बदल सीमित आपल्यापुरते न राहता प्रत्येकाच्या शिवारात कसे दिसतील याची खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.